नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती विषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत। तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर मित्रांनो सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस कराल। तर हा व्हिडिओ आपला पोलीस भरतीसाठीचा दुसरा व्हिडिओ असेल। तर मित्रांनो तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे बघाल। तर चला वळूया प्रश्नांकडे। भारतातील व जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर मित्रांनो हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म हा कर्नाटक राज्यामध्ये आहे। हा रेल्वे प्लॅटफॉर्म जगातील व भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे आणि या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी ही 1507 मीटर एवढी आहे। दुसरा प्रश्न, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर रबराचे सर्वात जास्त उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये होते। प्रश्न क्रमांक 3, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात? तर ऊस यापासून पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतामध्ये बनवले जाते। पंकज अडवाणी हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बिलियर्ड्स व स्नूकर या खेळाशी पंकज अडवाणी संबंधित आहे। पासपोर्ट त्यालाच आपण पारपत्र असं म्हणतो कोणते खाते प्रदान करते? तर परराष्ट्र हे खाते पासपोर्ट प्रदान करते। पुढचा प्रश्न बघूया। काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर आसाम या राज्यामध्ये असलेले काझीरंगा अभयारण्य हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न, भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर हरियाणा हे भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे पहिले राज्य आहे। राष्ट्रीय सुशासन दिन केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय सुशासन दिन हा 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत। तर मित्रांनो यांना हा पुरस्कार 1913 मध्ये प्रदान करण्यात आला होता। 10वा प्रश्न, नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? तर मदर तेरेसा या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत। तर मित्रांनो यांना हा पुरस्कार 1979 मध्ये देण्यात आला होता। 11वा प्रश्न, भरतपूर पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर मित्रांनो भरतपूर पक्षी अभयारण्य हे राजस्थान या राज्यामध्ये आहे। शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर चंदीगडमध्ये शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। 13वा प्रश्न, पक्षी सप्ताह साजरे करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र हे पक्षी सप्ताह साजरे करणारे देशातील पहिले राज्य आहे। शिखांचे 10वे गुरु कोणते आहे? तर शिखांचे 10वे गुरु हे गुरु गोविंद सिंग हे आहेत। तर 15वा प्रश्न, 1 मेगाबाईट म्हणजे किती? तर 1 मेगाबाईट म्हणजे 1024 किलोबाईट। पुढचा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे। 17वा प्रश्न, 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर मुंबईमध्ये 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी सुरू झाली। भारताचा शोध त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी आणि कुठे लिहिला? तर मित्रांनो भारताचा शोध म्हणजेच डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर तुरुंगामध्ये लिहिलेला आहे। 19वा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर इंदिरा गांधी या भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत। तर मित्रांनो यांना हा पुरस्कार 1971 मध्ये देण्यात आला होता। तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती कोण आहेत? तर खान अब्दुल गफ्फार खान हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती आहेत आणि यांना हा पुरस्कार 1987 मध्ये प्रदान करण्यात आला होता। 21वा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत। 22वा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे दुसरे विदेशी व्यक्ती कोण आहेत? तर नेल्सन मंडेला हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे दुसरे विदेशी व्यक्ती आहेत। तर मित्रांनो यांना हा पुरस्कार 1990 मध्ये प्रदान करण्यात आला होता। तर SRPF चे पूर्ण रूप काय आहे? तर SRPF म्हणजेच स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स त्यालाच आपण SRPF असं म्हणतो। तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो सदरक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ हा सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश असा होतो। 25वा प्रश्न, पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे? तर पोलीस दलातील शेवटचे पद हे शिपायाचे आहे।
26वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते? तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर हे पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह असते. CRPFचे पूर्ण रूप काय आहे? तर CRPF म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. 28वा प्रश्न, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते? तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात होते. 29वा प्रश्न, PV सिंधू, सायना नेहवाल, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, PV सिंधू, सायना नेहवाल, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. 30वा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यास सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर पारा हा काय आहे? तर मित्रांनो, पारा हा एक द्रवधातू आहे. 34वा प्रश्न, राफेल नदाल, नोवाक जोकोविच, अँडी मरे हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर राफेल नदाल, नोवाक जोकोविच, अँडी मरे हे खेळाडू लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. 35वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. पुढचा प्रश्न बघूया, RBCची कबर कोणाला म्हटली जाते? तर मित्रांनो, RBCची कबर ही प्लीहाला म्हटली जाते. तर मित्रांनो, RBC म्हणजेच रेड ब्लड सेल्स. नेक्स्ट क्वेश्चन, रोहन बोपन्ना, लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा, अंकिता रैना हे भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, रोहन बोपन्ना, लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा आणि अंकिता रैना हे भारतीय खेळाडू लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? तर कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस असं म्हटलं जातं. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत? तर आनंदीबेन जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. 40वा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर कोण आहेत? तर कल्पना चावला या भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. 41वा प्रश्न, एन्झाईम्स हे काय आहे? तर मित्रांनो, एन्झाईम्स हे प्रथिनं आहेत, तर त्यालाच आपण प्रोटीन असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 42, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती हे धोंडो केशव कर्वे हे आहेत. तर मित्रांनो, यांना हा पुरस्कार 1958 रोजी देण्यात आला होता. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर लालबहादूर शास्त्री हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. तर यांना हा पुरस्कार 1966 मध्ये देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 44, मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर अरुणा आसफ अली या मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. तर यांना हा पुरस्कार 1997 मध्ये देण्यात आला होता. पुढचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला या लता मंगेशकर या आहेत. तर मित्रांनो, यांना हा पुरस्कार 2001 मध्ये देण्यात आला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यातील कोलकाता या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. पुढचा प्रश्न, मेरी कॉम, विजेंदर सिंग, अमित पंघल, लवलीना बोरगोहेन, डिंकू सिंग आणि सरिता देवी हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मेरी कॉम, विजेंदर सिंग, अमित पंघल, लवलीना बोरगोहेन, डिंकू सिंग आणि सरिता देवी हे खेळाडू बॉक्सर आहेत. यांनाच आपण मुष्टियोद्धा असं सुद्धा म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, आरती साहा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर आरती साहा ही जलतरण या खेळाशी संबंधित आहेत. 50वा प्रश्न, कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कर्णम मल्लेश्वरी या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत. तर मित्रांनो, इथपर्यंत आपले 50 प्रश्न पूर्ण झालेले आहेत.
तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कोसबाळच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणाचे आहे? तर कोसबाळच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त अनुताई वाघ यांची आहे. मोहम्मद शमी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मोहम्मद शमी हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. रोहिणी खाडीलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर रोहिणी खाडीलकर या बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. पूर्णिमा महतो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पूर्णिमा महतो ही तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे. पश्चिम बंगालमधील राणीगंज कशाशी संबंधित आहे? तर पश्चिम बंगालमधील राणीगंज ही कोळसा क्षेत्र या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. हायड्रोजन हवेमध्ये जळत असताना तो काय निर्माण करतो? तर हायड्रोजन हा हवेमध्ये जळत असताना तो पाणी निर्माण करतो. पुढचा प्रश्न. भारत व जगात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर मेघालय या राज्यातील मौसिनराम येथे भारत व जगात सर्वात जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो. जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 60. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहे? तर स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे चक्रवर्ती राजगोपालाचारी हे आहेत. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. तर पहिले पानिपतचे युद्ध केव्हा झाले? तर 1526 मध्ये पहिले पानिपतचे युद्ध झाले. दुसरे पानिपतचे युद्ध केव्हा झाले? तर दुसरे पानिपतचे युद्ध हे 1556 या वर्षी झाले. तर मित्रांनो, तिसरे पानिपतचे युद्ध केव्हा झाले? तर 1761 मध्ये तिसरे पानिपतचे युद्ध झाले. पुढचा प्रश्न. घटना समितीने राष्ट्रध्वज केव्हा स्वीकारला? तर 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. पुढचा प्रश्न. अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री कोण आहेत? तर बहिणाबाई चौधरी या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री आहेत. अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अजिंठा आणि वेरूळ या लेण्या संभाजीनगर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव आहे. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लावलेला आहे. तर डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला? रुडॉल्फ डिझेल यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला. पुढचा प्रश्न बघूया. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर डेसिबल या एककामध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते. ड्युरंट कप कशाशी संबंधित आहे? तर ड्युरंट कप हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. तर रोवर्स कप हा कशाशी संबंधित आहे? तर रोवर्स कप हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. आणि मर्डेका कप कशाशी संबंधित आहे? तर मर्डेका कप सुद्धा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 75. इंदिरा गांधी गोल्ड कप कशाशी संबंधित आहे? तर इंदिरा गांधी गोल्ड कप हा महिला हॉकीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात? तर हरिश्चंद्रगडाला अहमदनगर या जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशी गेल्यावर मूकनायकची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विदेशी गेल्यावर मूकनायकची जबाबदारी ही ज्ञानेश्वर घोलप यांच्यावर सोपवण्यात आली. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणास असतो? तर विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा स्पीकरला असतो. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया हे वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर मित्रांनो, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया हे वृत्तपत्रे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली आहे. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा पोलीस अधीक्षक हा असतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे?
तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग हा गडद निळा असा आहे. तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर अभय निदर्शक कोणती चिन्ह आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर अभय निदर्शक असे हाताचा पंजा हे चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची सुरुवात कुठे होणार आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची सुरुवात ही नागपूर जिल्ह्यातील काठोल येथे होणार आहे. तर जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर जगातील सर्वात उंच शिखर हे माउंट एव्हरेस्ट हे आहे. तर माउंट एव्हरेस्टची उंची ही 8,848 मीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर भारतातील सर्वात उंच शिखर हे K2, त्यालाच आपण गॉडविन ऑस्टिन असं म्हणतो, हे आहे. तर K2ची उंची ही 8,611 मीटर एवढी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात लांब कालवा कोणता आहे? तर जगातील सर्वात लांब कालवा हा सुएझ कालवा हा आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे आणि ही आफ्रिका या खंडामध्ये आहे. तर जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात मोठी नदी ही ॲमेझॉन ही नदी आहे आणि ही नदी दक्षिण अमेरिका या देशामध्ये आहे. तर जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा पक्षी हा शहामृग हा आहे. प्रश्न क्रमांक 90. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? तर जगातील सर्वात लहान पक्षी हा बी हमिंगबर्ड हा आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा व सर्वात खोल महासागर कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा व खोल महासागर हा प्रशांत महासागर हा आहे. तर मित्रांनो, प्रशांत महासागर यालाच आपण पॅसिफिक महासागर असं सुद्धा म्हणतो. पवनार आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर पवनार आश्रम हे वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील सर्वात लांब कालवा कोणता आहे? तर भारतातील सर्वात लांब कालवा हा इंदिरा गांधी कालवा हा आहे. पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध कोणी लावला? तर पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावला. प्रश्न क्रमांक 95. भारतीय राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित कोणती कलमे आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित कलम 25 ते 28 ही कलमे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले हे या व्हिडिओमधील शेवटचे 5 प्रश्न आहेत. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया शेवटच्या प्रश्नांकडे. ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण होते? तर ब्रिटिश या संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय हे दादाभाई नौरोजी हे होते. समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजली जाते? तर समुद्राची खोली ही फॅदम या परिमाणात मोजली जाते. कोणत्या सामुद्रधुनीने हिंदी महासागर व प्रशांत महासागर जोडले गेले आहेत? तर मलाक्काच्या सामुद्रधुनीने हिंदी महासागर व प्रशांत महासागर जोडले गेले आहेत. प्रश्न क्रमांक 99. राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. लास्ट क्वेश्चन, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर हितवाद या वृत्तपत्राचे जनक हे गोपाळकृष्ण गोखले हे आहेत. धन्यवाद मित्रांनो.